हॅलो नमस्कार, मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले कोळदाचं पिठाचं पिठलं। तर पहिल्यांदा कोळदाचं पिठाचं पिठलं आहे ते तयार कसं करतो ते मी तुम्हाला सांगते। कुळीत घ्यायचे, ते व्यवस्थित भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे नाही आहेत, मीडियम भाजून घ्यायचे। त्यानंतर त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। कोळदाचं पीठ आहे ते आपण जास्त करून पावसातच वापरतो। आता आमच्याकडे कसं कोकणाच्या भागात की आम्ही पाऊस म्हटलं कोळदाचं पिठलं आणि भात अतिशय टेस्टी डिश आहे ती। तर त्यासाठी मी काय घेतले, 3 चमचे कोळदाचं पीठ घेतले, त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे का त्याची गुठली होता कामा नये। अशा प्रकारे ते गोल गोल फिरवून मिक्स करून फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी फोडणीसाठी कांद्याचा वापर केलेला आहे। कांदा उभा चिरून घ्यायचा आहे। उभा चिरलेल्या कांद्याची चव अतिशय छान लागते। जर तुम्हाला बारीक हवा असेल तर बारीकसुद्धा कापू शकता। अशा प्रकारे कांदा उभा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक पातेला घेऊन त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेलाचा वापर करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याला लाल रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला पिठल्याची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये मी कोकमाचा वापर केलेला आहे। कोकम टाकल्याने काय होतं, त्या पिठल्याला आंबटपणा येतो आणि ते अतिशय टेस्टी लागतं। नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण मिश्रण केलेलं आहे ते त्यामध्ये घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हवं त्यानुसार पाणी घालायचं, म्हणजे जशी क्वांटिटी हवी त्यानुसार पाणी घ्यायचं आहे आणि असं गोल फिरवत राहायचं आहे। फिरवत राहिल्याने काय होतं, ते घट्ट होत नाही आणि त्यामध्ये गुठली होत नाही। अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। नंतर त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात ते घट्ट हवं आहे किंवा त्याची कन्सिस्टन्सी पातळ हवे त्यानुसार ते घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये कोकम घ्यायचं आहे घालून। बघू शकता पिठल्याला अशी उकळी आलेली आहे। असं फिरवून घेतल्यानंतर त्याचा घट्टपणा आपल्याला चेक करत राहायचं आहे की किती आपल्याला घट्ट हवं आहे, की पातळ कन्सिस्टन्सी हवे की जास्त घट्ट हवे। आता आपलं पिठलं तयार आहे। ते थंड खाऊ नये, जास्तीत जास्त गरमच खावं, ते छान लागतं गरम गरम भातासोबत। बघू शकता आपलं पिठलं तयार आहे। जर व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सुगरण दापोलीची। थँक्यू।